श्री स्वामी समर्थ. कलियुगातील कोणते 5 सत्य आहेत जे भगवान श्रीकृष्णांनी महाभारत काळामध्ये सांगितली होती आणि ती सगळी सत्य प्रत्यक्ष रूपामध्ये आजच्या काळात सिद्ध होत आहेत. आज आपण पाहूयात महाभारताशी जोडली गेलेली ही गोष्ट. 4ही प्रकारच्या युगामध्ये कलियुग सगळ्यात जास्त शापित युग मानले जाते, जिथे माणूस कर्म आणि धर्म कमी करत आहे. ही कहाणी महाभारत काळातील आहे, जेव्हा पांडवांच्या मनामध्ये कलियुगाविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली. त्यावेळी त्यांनी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की द्वापार युग समाप्तीच्या दिशेने आहे, तेव्हा आमच्या मनामध्ये कलियुगाविषयी माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली आहे. कृपा करून आम्हाला कलियुगाविषयी सविस्तर माहिती सांगा. पांडवांचा हा प्रश्न ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी पांडवांकडे हसून पाहिले आणि सांगू लागले की या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन, पण त्याआधी तुम्हाला 5ही भावांना वेगवेगळ्या दिशेला जावे लागेल आणि जे तुम्हाला सगळ्यात आधी दिसेल त्याची मला येऊन पूर्ण माहिती सांगावी लागेल. हे ऐकल्यानंतर पांडव भगवान श्रीकृष्णांची आज्ञा घेऊन जंगलामध्ये वेगवेगळ्या दिशेला निघून गेले. काही काळानंतर पांडव जंगलातून परत आले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होते. त्यांचे चेहरे पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आता मी तुम्हाला कलियुगाची 5 सत्य सांगेन. त्याआधी तुम्ही मला जे पाहून आला ते सगळं सविस्तर सांगा. सगळ्यात आधी युधिष्ठिर म्हणाला, मी पहिल्यांदा जंगलामध्ये 2 सोंडेचा हत्ती पाहिला. त्याला पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झालो आहे. कृपया मला या विचित्र हत्तीविषयी सांगा. भगवान केशव म्हणाले, युधिष्ठिर, कलियुगामध्ये अशा लोकांचा बोलबाला असेल जे दोन्ही बाजूंनी शोषण करतील, जे बोलतील काही वेगळेच आणि त्यांच्या मनात असेल काही वेगळेच. असे लोक समोर तर चांगल्या मित्राप्रमाणे राहतील, पण मनामध्ये विष आणि ईर्ष्या भरलेली असेल. कलियुगामध्ये अशाच लोकांचे राज्य असेल. आपलेच लोक आपल्या लोकांना बर्बाद करण्यासाठी प्रयत्न करतील. युधिष्ठिराच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, तू काय पाहिलेस अर्जुना? अर्जुनाने सांगितले की त्याला एक विचित्र पक्षी दिसला, ज्याच्या पंखावर वेद रचना लिहिली होती, पण तो पक्षी एका कोंबड्याचे मांस खात होता. त्याला पाहून मी आश्चर्यचकित झालो. अर्जुनाचं बोलणं ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे अर्जुन, कलियुगामध्ये असे जे लोकांच्या नजरेमध्ये खूप ज्ञानी आणि धार्मिक असतील, पण खरे तर त्यांच्या मनामध्ये फक्त कपट आणि लालचच असेल, असे लोक फक्त या संधीची वाट पाहत राहतील की कोणीतरी दाम्पत्य मरावे आणि आपण त्यांच्या संपत्तीवर हक्क दाखवावा. धर्माच्या नावावर अशा लोकांची दृष्टी फक्त लोकांच्या पैशावर आणि संपत्तीवर असेल. वास्तविक जे थोडे खरे संत असतील, पण त्यांचे प्रमाण खूप कमी असेल. मग भीमाने श्रीकृष्णांना म्हटले, हे केशव, मी जे पाहिले ते सुद्धा विश्वास ठेवणे योग्य नव्हते. मी पाहिले की एक गाय त्याच्या बछड्याला प्रेमाने इतकी चाटत होती की त्याला सगळीकडे रक्त आले. कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन माझ्या मनातील शंका दूर करा. भगवान श्रीकृष्ण भीमाच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले, हे भीम, कलियुगातील लोक आपल्या मुलांवर इतकं प्रेम करतील की त्यांचा विकास पूर्णपणे थांबून जाईल. त्यांच्या प्रेमामुळे त्यांची मुलं कौटुंबिक बंधनामध्ये गुंतून राहतील. त्यांचे भविष्य पूर्णपणे अंधकारमय होईल आणि कोणीही त्यांच्या मुलांना भक्ती, ज्ञान आणि वैराग्याच्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणा देणार नाही. त्यामुळे ते मोह मायेच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे फसतील. भीमाच्या प्रश्नाचे उत्तर ऐकल्यानंतर नकुल भगवान श्रीकृष्णांना म्हणाले, हे वासुदेव, मी पाहिले की एक खूप मोठा डोंगराचा दगड
डोंगरावरून वेगाने खाली येत होता. त्याच्या मार्गामध्ये येणारे मोठमोठे दगडसुद्धा त्याला थांबवू शकले नाहीत. पण एका छोट्याशा रोपाला धडकून तो दगड थांबला. ही घटना पाहून मी पूर्णपणे आश्चर्यचकित आहे. कृपया मला या प्रश्नाचे उत्तर द्या. कसे मोठे मोठे दगड या दगडाला रोखू शकले नाहीत? त्याला एका रोपाने कसे थांबवले? भगवान श्रीकृष्ण नकुलाला उत्तर देताना म्हणाले, हे नकुल, कलियुगामध्ये जेव्हा माणूस त्याच्या अधःपतनाच्या जवळ असेल तेव्हा त्याच्या अधःपतनाला त्याच्याकडून कमावले गेलेले धन, सत्तारूपी वृक्ष थांबवू शकणार नाही आणि हरिनामापासून उत्पन्न झालेले छोटेसे रोप त्याच्या पतनातून त्याचा उद्धार करतील. त्यामुळे कलियुगामध्ये माणसाला अधःपतनापासून वाचण्यासाठी एकच उपाय आहे, हरिनाम कीर्तन, हरिनाम जप. यानंतर सहदेव भगवान श्रीकृष्णांना म्हणाले की हे वासुदेव, मी जंगलामध्ये एके ठिकाणी खूप विहिरी पाहिल्या ज्या पाण्याने भरलेल्या होत्या. पण त्याच्या मधोमध एक विहीर होती, खूप खोल आणि सुकलेली होती. प्रभू, हे कसे होऊ शकते की पाण्याने भरलेल्या विहिरींच्या मधोमध एक रिकामी विहीर आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे सहदेव, कलियुगामध्ये माणसाजवळ कितीही धन असेल तरी तो कोणीही गरजवंताची मदत करणार नाही. तो त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिखावा करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करेल, पण त्याच्या आसपास राहणाऱ्या गरजवंताला मदत करण्याची त्याची इच्छा नसेल. श्रीमंत व्यक्ती गरीब व्यक्तींचा उपहास करतील, पण त्यांची मदत कधीही करणार नाही, मग ते त्याचे कितीही जवळचे लोक असले तरीही. त्यामुळे हे सहदेव, तुला पाण्याने भरलेल्या विहिरी दिसल्या आणि सहदेव, कलियुगामध्ये गरजवंताची मदत करणाऱ्या लोकांवर देवाचा नेहमी आशीर्वाद राहील आणि तो कलियुगाच्या प्रभावापासून सुद्धा वाचेल. हे कलियुगाची 5 सत्य आहेत जे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना महाभारत काळामध्ये सांगितली होती आणि ते आजच्या काळामध्ये पूर्ण रूपामध्ये खरी होत आहेत. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. जय श्रीकृष्ण, जय श्री स्वामी समर्थ.